ते सज्जन मायबाप आजी बरवे झाले मज माहेरे भेटले डोळा देखिले सज्जन निवारीला भागसीन या न्यायाने पुण्यभूमी पवित्र साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सरेगाव मुक्कामी आज कैवल्यवासी गंगाबाई भीमराव पाटील गिरे या मातोश्रींना दिनांक 17/1/2026 रोजी देवाज्ञा झाली। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जे उपजे ते नासे, जे नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। या देहाच्या सायानं जो जीव या पृथ्वी तलावरती जन्मास येतो त्याला एक ना एक दिवस हे जे पंचतत्वाचं शरीर आहे, हे पंचतत्वाचं शरीर या पंचतत्वामध्ये एक ना एक दिवस त्याला विलीन करून इथं जावावंच लागणार आहे। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, नहा म्हणू नये धनंजया, जया परी। जन्म मृत्यूच्या फेऱ्याला आपल्याला नहा म्हणून कधीच जमणार नाही। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना म्हणतात, पण मानव जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला 2 सोहळे या ओळीमध्ये सांगितले आहेत, जन्म आणि मृत्यूचा। मग जन्माला येते वेळेस आपण काय घेऊन येतो हे आपल्या हातात नाही, पण ज्या वेळेस आपण हा देह ठेवून इहलोकीचा प्रवास संपूर्ण परलोकाच्या प्रवासाला ज्या वेळेस लागतो त्यावेळेला मात्र आपल्या जीवनामध्ये आपण जीवनभर जे सत्कर्म जे पुण्यकर्म केले त्या पुण्याच्याच फळावर असे कार्यक्रम घडून येतात। माऊली ज्ञानोबाराय सांगतात, महाराज म्हणतात, भाग्यवंत घरी भजन पूजा, भाग्यवंत घरी भजन पूजा, दयाची वाट पाहे रघुनंदन, दयाची वाट पाहे रघुनंदन,
आमच्या अंत्यविधीच्या वेळेस असल किंवा आमच्या गोड जेवणाच्या निमित्तानं का असना, पण जिथे नामचिंतनाची जोड लागते, जिथं नामचिंतनाचा भगवंताच्या नामाचा जयघोष होतो, खरोखर तो जीव पुण्य पावन लागतो. आणि बऱ्याच जणाला ज्यावेळेस मृत्यू समय जवळ येतो त्यावेळेला नामाची जोड लागत नाही. आणि असे कार्यक्रम घडून आणण्यासाठी ते संतती फार योग्य दर्जाची लागते. पैसा कुठं खर्च करावा, पैसा कशाला खर्च करावा, यालाही फार भाग्य लागते. अशी संतती ज्या घरात जन्माला येते ते आई वडील धन्य आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जीवनभर आपल्यासाठी आई वडील कष्ट करतात, आपलं संतती आपली परंपरा जपावी या हेतून जीवनभर जे आई वडील आपल्या संततीवर संस्कार करतात, जे भगवंताच्या नामामध्ये जीवनभर तल्लीन राहतात, जे परमार्थाच्या मार्गावर मार्गक्रम आयुष्यभर करतात, अशांना देवाला सुद्धा अशा संततीचा हेवा वाटतो. तयाचा हरिक वाटे हेवा. आणि जे संतती असे कार्यक्रम घडून आणते अशाचेच आई वडील धन्य आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. दत्तभक्त परायण आनंदराव पाटील आमंत्रित केलं त्याबद्दल मी समस्त गावकरी मंडळींचे आणि समस्त गिरे पाटील परिवाराचे माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आता आजचा जोड मात्र एकनाथ पाटलांनी कसा लावलाय बघा. आता आजची जी बाजूची भजनी मंडळ आहे खूप अनुभवी, खूप ज्ञानीवंत भजनी मंडळ आहे. त्यांचं जेवढं आयुष्य परमार्थाचं आहे तेवढं अजून आमचं आयुष्य सुद्धा झालेलं नाही. एवढी ज्ञानीवंत आजच्या प्रसंगी आज आम्हाला भजनी मंडळ आमच्या भाग्यानं लाभलेली आहे. म्हणून या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व साधू संत, टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, भजनी मंडळातील प्रमुख सर्व जे मज पामराला ऐकण्यासाठी आज इथं आलेला आहात त्याबद्दल सुद्धा सर्व श्रोते मंडळींचे माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं सुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्ही श्रोते नसून आज माझ्यासाठी काय आहात महाराज म्हणतात. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो सलगी करीतो सलगी करीतो. तुम्ही श्रोते नसून साक्षात भगवंताच्या मूर्ती आहात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आजपर्यंत या भजन क्षेत्रामध्ये जितकं वर्ष भजन म्हणत आलो आजपर्यंत या मुखातून कुठल्या संप्रदायावर, देवी दैवतेवर व समोरच्या भजनी मंडळाला आजपर्यंत अपशब्द गेला नाही. आणि आयुष्यभर जोपर्यंत या मायकावर भजन म्हणणार आहे तोपर्यंत सुद्धा जाऊ देणार नाही ही ग्वाही देतो. आणि आचारसंहिता लावून दिली आमच्या एकनाथ पाटलांनी. एका तासामध्ये आम्हाला गण गवळण आणि जे समोरून विषय आलेला आहे त्या विषयावर जमल तसं चिंतन एका तासामध्ये आम्हाला करायचं आहे. एकनाथ पाटील मी टाइम बघलो नाही, तुम्ही बोट वर करा, भजन बंद करतो. म्हणून अधिकचा वेळ न घेता मी माझ्या थेट सेवेकडे वळतो.
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना साधूंनी संतांनी महंतांनी ग्रंथांनी सिद्धांतांनी सर्वांनी आम्हाला जे परंपरा लावून दिली, जे आचारसंहिता लावून दिली, जे आम्ही आज हाती कार्य धरलेलं आहे, ते कार्य जर आमचं सिद्धीला जायचं असेल तर जो मूळ पुरुष आहे, जो आदी भगवंत आहे, जो सर्व ब्रह्मांडाचा नायक आहे, अशा भगवंताला प्रथमतः वंदन करणं प्रत्येक वक्त्याचं आदी कर्तव्य असते. म्हणून माऊली ज्ञानोबराय त्या मूळ पुरुषाची, त्या भगवंताची ओळख करून देत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या ओळीमध्ये त्या भगवंताचं स्वरूप तुमच्या आमच्या पुढे मांडत असताना काय म्हणतात? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, भगवंता तू कसा आहेस? ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय, वेद प्रतिपाद्याय. भगवंता तू सर्वांच्या आधी असणारा भगवंत आहेस. वेदांनी सुद्धा तुझं प्रतिपादन केलेलं आहे, वेद सुद्धा तुझी आज्ञा पाळत आहे. असा सर्वांच्या आधी असणारा तू भगवंत आहेस. देवा तूच गणेशू सकळ अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. भगवंता तुझ्या आदिना कोणी आहे, तुझ्या अंतिना कोणी आहे? सर्वांच्या आधी असणारा तूच गणेश आहेस. म्हणून भगवंत माऊली ज्ञानोबराय देवा तूच गणेशू, तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच गणेश नाही. माऊली ज्ञानोबरायचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हे सांगणारा जर कोणी असेल म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, निवृत्तीत नाथाचे दास असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. भगवंता तुझ्या वाचून दुसरा कोणी देव नाही. म्हणून त्या भगवंताचं वर्णन गणाच्या माध्यमातून कवी करत असताना काय म्हणतो? वंदन माझे तव पायासी तुम्ही सदाही दिशा, वंदन माझे तव पायासी तुम्ही सदाही दिशा. तुझवी न जाऊ कुठे, तुझवी न जाऊ कुठे, जाऊ कुठे सांग गणेशा.
आहेस, तू देवाचाही देव आहेस, तो हा देवाचाही देव, काय कळी काळासी भेव, वेद जया गाती श्रुती नेती नेती म्हणती, तुका मने निज रूपडे हे तत्व बीज, जो सर्वांचा मूळ बीज असणारा भगवंता तू आहेस. माऊली ज्ञानोबा म्हणतात, का बीजची झाले तरू भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. जसं एक सोन्याचं खांडूक जर असलं आणि त्याला अलंकारामध्ये जर आपण बनवलं तर त्याचे नाना अलंकार तयार होतात. तद्वत त्याच पद्धतीनं जो मूळ भगवंत एक आहे, त्या भगवंतापासूनच सर्व काही या सृष्टीचा विस्तार आहे. म्हणून का बीजची झाले तरू आकार चरण युगुल, उकार विदर विशाल, मकार महामंडल मस्तक आकारी, हे तिन्ही एक वटते, ते ते शब्द ब्रह्म कवळले, ते मी गुरु कृपा नमिले आदी बीज. जो आकारात उकारात मकारात असणारा या सर्वांना निर्माण करणारा भगवंता तू आहेस. म्हणून तू भगवंता मूळ बीज आहे. म्हणून देवाचाही देव तुझी एक अभिनवा, तुझ्या कथाई हे ऐका. ऐका करता येते, पण या सर्वच काही गोष्टी जमून सुद्धा माझ्यापाशी काहीच नाही असं एवढं मोठं आबाळासारखं मन असणारा व्यक्ती म्हणजे महाराज. 15.5 रजतवर्णी तैसी स्तुतीची बोलिनी, उगीलाजी माता ठेवी जे चरणी हेची भले. अशा व्यक्तीचं वर्णन शब्दात करता येत नाही. अशा व्यक्तीच्या सहज जाऊन आपण डोक्यावर पायावर माता ठेवणं हेच भलं असतं. असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेवरती त्यांचं खूप प्रेम आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही आज खूप मोठं कार्य करत आहोत. असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण दत्तराम पाटील नारी भजनी मंडळ, विषयाचं चितकं चिंतन मांडणारी भजनी मंडळ आणि समोरच्या भजण्याला आनंद कसा देता येईल त्याचं कोणाकडून शिकायचं झालं तर आमच्या एकनाथ पाटलाकडून शिकावं. अतिशय प्रेमळ भजनी मंडळ आहे, ज्या भजनी मंडळासोबत आमचा तब्बल 1 वर्ष म्हणलं तरी आम्हाला हरकत नाही. असे गुरुकृपा भजनी मंडळ सरेगाव प्रमुख माझे गुरुबंधू एकनाथ दत्तराम पाटील गिरे, तेजाब पूर्वाजी पाटील गिरे, या सर्वांकडून चालू असलेल्या भजनावरती 101 रुपयाची तुझं ठाव नसेल
भावाप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व दत्तभक्त परायण संभाजी जाधव राहणार मोजे चिलपिंपरीकर यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद रूपी 51 रुपयाची भेट दिलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. चराचरापासून या आनंद ब्रह्मांडाला निर्माण करणारा भगवंता तू आहेस. आम्ही ज्याला देव म्हणावं त्या सर्व गोष्टीला सुशोभित असणारा तू भगवंत आहेस. देव कोणासी म्हणावे कैसे तयासी बजावे हाची विचार स्वभावे बोलील जे जेने केले चराचर केले सृष्टी आदी व्यापार सर्व करिता निरंतर नाम जयाचे. भगवंता तू सर्व काही करणारा आहेस पण सर्व काही करून सुद्धा तू निरंतर असणारा भगवंत आहेस. म्हणजे निमित्त मात्र तू आम्हाला ठेवतोस. तू कार्य कारण करता सगुण निर्गुण उभयंता तुची देवा. तूच कार्य आहेस तूच करता आहेस तूच सगुण आहेस तूच निर्गुण आहेस. म्हणून भगवंता या जीवाला या भक्ताला तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठंच ठाव नाही. या जीवाचं हित जर कुठे असेल तर भगवंता तुझ्या चरणावरती या जीवाला सर्व सुख जर कुठं मिळत असेल तर भगवंता तुझ्यापाशी आहे. या 184 योनीचा फेरा आमचा जर कुठं चुकत असेल तर भगवंता तुझ्यापाशी चुकते. मग भगवंता तुला आम्हाला एकच द्यावं लागते अनन्य भावानं. जोपर्यंत आम्ही त्या भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत तो भगवंत आमचा होत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात अनन्य शरण
एकनाथ पाटील. आता तुम्हाला तर माहीतच आहे. आता आता जसं आहे तसं भागवावंच लागते. कसं आता 2-3 दिवस गावात भजन झाले त्याच्यामुळे आवाज साथ देणं हालाय. तुम्ही सांभाळून घ्याल अशीच अपेक्षा बाळगतो. भगवंता आम्ही अनन्य भावानं तुला शरण आलं की तो भगवंत असणारा त्या भक्ताला शरण येतो आणि या भक्ताचं जन्म मरणाचं खंडन करणारा तो भगवंत आहे. म्हणून या भगवंता तुझ्या वाचून या जीवाचं दुसरं कोणी नाही. म्हणून तू जमीन ऐका आदरणीय तुझं विना जावा